ठाण्यामध्ये अत्यंत धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। आईने 4.5 वर्षांच्या चिमुकलीला स्टीलच्या उलटण्यानं बेदम मारहाण केली आहे। पहिल्या पतीकडून झालेल्या चिमुकलीला आईनं बेदम मारहाण केलेली आहे। दिव्यामधील साबेगावमध्ये ही घटना घडली आहे। यशोदा ब्राह्मया असं या 28 वर्षीय आईचं नाव आहे आणि दुसऱ्या पतीकडून असलेल्या 3 अपत्यांकडून मुलीला वाचवण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेला, मात्र आई मारहाण करताना थांबत नव्हती। त्यामुळे चिमुकलीला मारहाण करताना दुसऱ्या मुलीनं हे सगळं मोबाईलमध्ये शूट केलंय। आजीची तक्रार आली आणि त्यानंतर मारहाण करणाऱ्या आईवर बालसंरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाय। चिमुकलीला महिला आणि बालकल्याण समिती उल्हासनगर या ठिकाणी सोपवण्यात आल्याची माहिती आहे। बातमी पाहतोय ठाण्यामधून। आईने 4.5 वर्षांच्या चिमुकलीला स्टीलच्या उलटण्याने बेदम मारहाण केलेली आहे आणि पहिल्या पतीकडून झालेल्या चिमुकलीला आईनं बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। दिव्यामधील साबेगावमध्ये ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे आणि यशोदा ब्राह्मया असं या 28 वर्षीय महिलेचं आईचं नाव आहे। दुसऱ्या पतीकडून जी 3 अपत्य आहेत त्या 3 अपत्यांकडून मुलीला वाचवण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला, मात्र आई मारहाण करताना थांबत नव्हती। त्यामुळे त्यातल्याच एका चिमुकल्यानं हा जो व्हिडिओ आहे तो मोबाईलमध्ये शूट केलाय आणि त्यानंतर आजीने तक्रार केली। आजीच्या तक्रारीनंतर मारहाण करणाऱ्या आईवर बालसंरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे आणि चिमुकलीला सध्या महिला आणि बालकल्याण समिती उल्हासनगर या ठिकाणी सोपवण्यात आलेलं आहे। हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये कैद झालेला आहे आणि कशा प्रकारे ही महिला या चिमुकलीला मारहाण करते, अगदी अमानुषपणे मारहाण होत असल्याचं पाहायला मिळतंय। दिव्यामधल्या साबेगावमध्ये ही घटना घडली आहे।